शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, आजचा दिवस आहे गुरुवारचा दिवस आणि गुरुवारी की नाही माझं जे रुटीन असतं मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. पावसाळा की नाही सुरू झाला आहे, पण पाऊस तेवढा नाही. पण आपल्या घरी आहेत कोंबड्या, त्याच्यामुळं की नाही पाऊस थोडाही आला ना की सगळ्या कोंबड्या की नाही गॅलरीमध्ये जमा होत्यात आणि गॅलरी इतकी खराब झाली की नाही. आणि पाऊस की नाही रोजचं ते मग पुन्हा आपण गॅलरी घरं पुसून घेतले नाही की बाहेर पण मग पुन्हा सगळं भिजलेलं असतं आणि घर पण भिजलेलं, त्याच्यामुळे जास्त घरं खराब होतात. त्याच्यामुळं आज सकाळी की नाही आहे गुरुवारचा दिवस आणि आज ऊन जरा छान पडलंय, त्याच्यामुळं आज सगळ्या घराची जी आहे ना क्लिनिंग चालू आहे. जसं की नाही सगळं जे घरदारं सगळे आज पुसायचे आहेत, कारण की नाही दर गुरुवारीच पुसत असते. तर चला आज घरं पुसले. सोप्याच्या मागे एवढा कचरा घालताना हे सोफा जे ना आमचा इतका वजन आहे ना, कारण न तीनदा ते हलविता येत नाही. हलवी कसं महागं पण न लप्पम वगैरे केलेलं आहे, त्याच्यामुळे डिझाईन ते टाकलेली आणि ते काढण्या हे त्याच्यामध्ये थोडंसं त्याला धक्का लागला ना तर ते पिलर जे आहे ना डिझाईनचं ते मोडू शकते, त्याच्यामुळे जास्त सोफा हलवीत नाहीत. पण आज की नाही आकाशच्या हातानं सोफा हलविला, सगळे रूम चौकडले, सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. आणि गॅलरी अंगणामध्ये तर इतका धिंगाणा झाला आहे ना, जास्त धिंगाणा कोंबड्यानंच केलेला आहे. तर चला, माझ्या घराची क्लिनिक पूर्ण झालेली आणि आता मला करायची गॅलरी साफ. आणि की नाही गॅलरी साफ करायचं म्हणजे ना की तिथं पसारा पण तेवढाच असतं. जसं की नाही आलू टफीला आम्ही बांधतो आणि त्यांना की नाही थंडी वाजती, पाऊस असलं की नाही पावसाळ्यामध्ये पण थंडीमध्ये पण त्यांना जिथनं बसायला पोते वगैरे व्यवस्थित टाकावं लागतात. खालच्या नुसत्या फरशीवर की नाही दोघं पण जण बसत नाहीत. आणि इथं की नाही बाहेर ठेवलेले आपलं भरलेले सिलेंडर, त्याच्यामुळं की नाही ह्याच्यावर रोजचं की नाही हे आलूसाठी सोपं आहे. तर त्याच्यावर पण भरपूर असं डस्ट जमा झालं होतं. आज सगळीकडं मला क्लिनिंग करायची. आणि ह्या की नाही पाण्यामध्ये मी टाकले हार्पिक आणि लायझॉल, ज्याच्याने की नाही हे सगळे पूर्ण गंजलेले वगैरे डाग आहेत ना, ते आपल्या स्टाईलला थोडे डाग वगैरे चिखलाचे ते सगळे पडतात. तर जसं की नाही मळस असते चांदीमध्ये, तर ते मळ पण एकदम क्लीन होऊन जातं. इथं सगळं जे आहे की नाही पाणी इथं मी पूर्ण लिक्विड तयार केले आणि चौकट जे आहे की नाही आता गॅलरीमध्ये टाकून घेते. आणि जरासं की नाही त्याला जे आहे ना 5 ते 10 मिनिट ठेवत असते, कारण भिजल्यानं की नाही एकदम चमचम आपली छान अशी फरशी निघते. आणि जेवढी मेहनत आपण साफसफाईला घेतात ना, त्याच्यामुळं की नाही थोडंसं भिजून ठेवलं ना की ते लवकर निघते. त्याच्यामुळे आधी जे आहे ना सगळं लिक्विड टाकून घेतलं मी आणि पुन्हा जे ना एकदम स्वच्छ क्लीन केले. बघू शकता इतकी गॅलरी घाण झाली ना, जसं की सगळी कोंबड्याने आपल्या आलू टफीनच केले. कारण बाहेर असते पाऊस आणि की नाही चौकड मुरुम वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामुळे की नाही त्यामध्ये आलं की नाही की सगळी गॅलरी घाण होती. आणि हे मुलं पण किसे चप्पल वगैरे घालून जाते, त्याच्यामुळे चिखलाचे पाय ते सगळं जे ना घाण होती. गॅलरी अंगण खूप असं पावसाळ्याचं घाण होते. तर चला मी की नाही आता इथं तर सगळं हे केलं ना, आता मला सगळी गॅलरी ना साफ करून घेतली ना. आता सकाळी आज लाईट पण गेली नाही ना, तर मी असं काय धुवायला काढलं की नाही की हमखास लाईट जाती. आणि पाईपच्या प्रेशर शिव्या की नाही चौकड की नाही निर्मळ असं धुतल्यावानी वाटत नाही. बघितलं ना किती पाणी टाका, डब्यानं टाका, मला धुतल्यावानी काय वाटत नाही. चांदी कुंदीचा जे कचऱ्यानं सगळं जे ना प्रेशरनं बाहेर निघते आणि एकदम घर राहू द्या, गॅलरी राहू द्या अशी क्लीन आणि स्वच्छ होती. त्याच्यामुळे की नाही आज पाऊस पण नव्हता, ऊन पण एकदम छान पडलेलं आहे. आणि आज मला की नाही कपडे वगैरे भरपूर धुवायचे, कारण 2 दिवस झालं थोडीशी भुरभुर होती, आभाळ होतं. त्याच्यामुळं की नाही वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले आणि जसं की नाही आकाशच्या डाळीचे आकाशचे कपडे तर ते सगळे जमा करून की नाही ड्रेस ते मी सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं आज की नाही ड्रेस टावेलं सगळे जे आहेत ना बाहेर धुवायचं. तर ऊन जर असं छान पडलंय आणि अशा उन्हामध्ये की नाही कपडे धुतले आणि अशी क्लिनिंग केली एकदम फ्रेश आणि छान वाटते. पावसामध्ये केलं की नाही की ते डबल आपल्याला काम होते, कारण ते घरं वाळत नाहीत ना गॅलरी वाळत नाही. आणि पुन्हा की नाही बाहेर पण चिखल असतंय, त्याच्यामुळे धुवून पण करून पण काही फायदा नसते. तर असंच की नाही आता पावसाळ्याचं ऊन वगैरे पडलं की माझी साफसफाई जे ना चालू असते. तर चला माझी गॅलरी पण पूर्ण साफ करून घेतली ना. आधी तर की नाही सगळं आपल्या झाडूनं पाणी काढत असते, पुन्हा वायपरनं काढत असते आणि पुन्हा जे ना पोच्यानं काढत असते. म्हणलं तर कसं आहे लवकर गॅलरी वाळती आणि पावसाचा काही भरोसा नाही. लगेच आभाळ आलं ना की पुन्हा लवकर वाळत पण नाही आणि उन्हाच्या ह्यानं की नाही लवकर वाळल्या जाते. चला गॅलरी आपली झाली एकदम क्लीन आणि स्वच्छ.
चला आता गॅलरीची तर घराची क्लिनिंग झाली, जसं की नाही गॅलरीची झाली ना. अंगणामध्ये बघू शकता पसारा एवढा पडला ना, जसं की मधून आणायचं बाहेर टाकायचं, मधून आणायचं बाहेर टाकायचं. तर आता की नाही अंगण सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि अजून माझी आंघोळ पण झालेली नाही, काही नाही. त्याच्यामुळे आंघोळच्या आधीच की नाही हे सगळे कामं करीत असते, कारण एवढी घाण अंगावर इळभर घेऊन काही राहणं होत नाही. कारण की नाही जितकं आपण धुतच करतो ना, तर सगळं पाणी की नाही अंगावर जाते. आणि ह्या साईडला की नाही जुनं चप्पलचं स्टँड मी ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर की नाही आपल्या इथं आहेत कोंबड्या. आता त्या कोंबड्या की नाही रोजचं तिथं स्टँडवर बसतात. आणि त्यांनी की नाही थोडे तितके अंडे पण तिथं फोडून टाकलेत. त्याच्यामुळं की नाही आता मला ते कोपरा पण सगळं जे ना साफ करून घ्यायचं आहे, कारण की नाही तिथं बसून बसून इतका धिंगाणा केला आहे की नाही त्यांनी. तर चला मी दाखवते तिथं पसारा किती झाला. आणि हे आहेत आपल्या घरातले की नाही पाय पुसायचे मॅट, एक जे आहे किचनमध्ये आणि एक जे आहे की नाही तर हॉलमध्ये टाकलेलं आहे मी. आणि ह्याला की नाही कमस कम 6 ते 7 वर्ष झालेले तर मॅट घेऊन. आणि इतके मस्त लागलेत की नाही. पायाखाली ठेवलं ना की जरा गारवा वगैरे, जसं की नाही आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इतकी फरशी गार पडते ना. आणि किचनमध्ये की नाही सारखं उभं टाकावं लागतं, त्याच्यामुळे किचनमध्ये एक टाकलेलं आहे आणि एक जे हॉलमध्ये टाकलेलं. पण ह्याला धुवायला वाळायला काही टाईम लागत नाही. पण ह्याच्यामध्ये की नाही बारीक असे की नाही होल पडलेले आहेत ना, त्याच्यामध्ये इतका कचरा जाऊन बसते ना, त्याच्यामुळे आधीच मला ह्याला भिजू घालावं लागते, पुन्हा ब्रशनं साफ करावं लागते, आणि पुन्हा असं ना पाणी मारून एकदम फ्रेश आणि छान करून घेते मी. तर चला सगळं जे आहे ना कपडे धुवायच्या आधी म्हणलं हे धुवून टाकावं, कारण आपले घरं वाळूच तर की नाही हे पण वाळून जाते. आणि मग पुन्हा स्वयंपाक करताना मला हे पायाखाली टाकावं लागते. तर चला आधी तर हे क्लीन करून घेतले ना, आता पूर्ण अंगण जे ना आधी आवरून घेते. आणि की नाही खाली एवढा मोठा खुरवडा केलेला आहे, जसं की नाही लादणी केलेली, स्टोर रूम केलेलं इथं खाली बाथरूमच्या खाली. पण कोंबड्यांना की नाही कितीही जागा द्या तुम्ही, त्यांना कमीच पडते. बघू शकताय तुम्ही हे चप्पलचं स्टँड मी इथं की नाही बाहेरला चपली ठेवण्यासाठी ठेवले. तर कोंबड्या की नाही त्याच्यामध्ये पण जाऊन बसायला. त्यांना अंडे दिले तर ते उचलता की नाही एक अंडे माझ्या हातानं फुटलं. आणि हे बघा तुम्ही हाकललं तरी बी जाता जाईन झालं. तर इतक्या घट्ट आमच्या घरच्या कोंबड्या बघू शकताय तुम्ही. ती उठून गेली, पण ही पांढरी कोंबडी अजून पण उठून गेली नाही. आणि इतकी घाण झालं की नाही 2-3 अंडे पण त्यांनी इथं फोडले होते. आणि पाऊस पडल्यानं की नाही इतका अंगणामध्ये वास येऊ लागला की नाही, त्याच्यामुळे म्हणलं सगळं आंघोळीच्या आधी स्वच्छ करा. आणि पुन्हा जे की नाही पुन्हा पूजा वगैरे करून मग पुन्हा कपडे धुवायचे. आज तर काही नाही 1 ते 2 नक्कीच वाजणार आहेत, कारण पूर्ण घराची क्लिनिंग करायला की नाही टाईम पण तेवढा लागते. फक्त घर की नाही मोठं बांधायची हौस असते, पण त्याला ठेवा बी तेवढंच निर्मळ स्वच्छ ठेवावं लागते. नाही तर की नाही थोडं आपलं मातीच्या घरामध्ये ना सगळं समावून जाते, पण ह्याच्यामध्ये काहीच हे होत नाही. रोजचं जे आहे ना ह्याला साफसूफ ठेवावं लागते. नाही तर थोडंसं काय ठेवलं त्या दिवशी तर हमखास कुणी ना कुणीतरी येत आहे. ज्या दिवशी आपण की नाही रोजचं साफसफाई बी करू द्या त्या दिवशी कुणी येणार नाही. आणि एखाद्या दिवस आपण कटाळा केला, काही हात दुखायले पाय दुखायले म्हणून, तर त्या दिवशी तर नक्की कुणी ना कुणी येत आहे. त्याच्यामुळे ह्या घराला की नाही कटाळा करायला बिलकुल जमत नाही. आणि रोजचं जे आहे की नाही थोडीशी का होईना साफसफाई ह्याची चालूच असती. तर चला मी अंगणाची आता साफसफाई सुरू झाली माझी. आणि तुम्ही बघू शकता पसारा किती काढणं ठेवणं करायला टाईम लागत नाही, पण ते की नाही काढणं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवणं त्यालाच टाईम लागतं. मोठं घर राहू द्या की छोटं घर राहू द्या, वस्तू की नाही जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवल्यानं तरच आपल्याला जागा पुरती. नाहीतर आपण घेतली वस्तू जिथल्या तिथं ठेवली ना, तर किती मजली तुम्ही घर बांधा ते तुम्हाला पुरत नाही. कारण व्यवस्थित पसारा लावला ना की छोटीशी जागा राहू द्या त्याच्यामध्ये की नाही आपलं राहणं होतंय आणि व्यवस्थित सगळं करणं होतंय. तर चला असं व्यवस्थित सगळं सामान ठेवून घेतलं आहे. आता सगळं अंगण जे ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर चला मंडळी आपलं अंगण पण स्वच्छ झालं, गॅलरी पण स्वच्छ झाली, आणि सगळे घरं पण क्लीन करून घेतले आणि एकदम फ्रेश आणि छान वाटायले. आणि आता की नाही काम करून करून मी की नाही इतकी दमून गेले, मला आलाय कंटाळा. त्याच्यामुळे झाडाला 2-3 पिकलेले जांब होते, मिठू खाऊन एवढा सडा खाली पाडायलात ना
तुम्ही बघायचंच नाही. रोजचं जे आहे की नाही जांबाचा सडा खाली पडायला, आणि पिकलेली नसते ते कच्ची जांब असते तर थोडेसे तोडतात, थोडेसे खातात आणि थोडे खाली फेकतात. तर सकाळी तर सगळं झाडून की नाही जांब फेकून दिले. आणि इथं की नाही 2 जांब मला पिकलेले गवसले होते, ते पण आपल्या मिट्टूनं खाल्लेले आहेत. आणि मिट्टूनं खाल्लेला जांब मला खायला बी भरपूर आवडते. आणि मी सकाळीच बघितलं होतं ते खाऊ लागले म्हणून मी हे खाल्ले. नाही तर रात्रचं की नाही वटवाळू पण येऊन आपले जांब जेतनं खात्यात. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या